कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे थांबा, मी कुठेही जाऊ शकत नाही। लग्न झालंय ना आपलं, तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल, तुमची माझ्यापासून सुटका होणार नाही। तुम्हाला कोण देतंय प्रेशर अंतराताईंना विसरण्याचं? मी देतेय का? इजे, माझं तर म्हणणं असं आहे की मला अंतराताईंची जागा नकोच आहे। मला कळतच नाही, तुम्हाला इतकी अशी मूर्ख आणि चाइल्डिश वाटते का? इजे, मी म्हटलं तुम्हाला अंतराताईंशी बोलू नका, त्यांच्याबद्दल बोलू नका किंवा त्यांचा फोटो रूमच्या बाहेर काढा। इजे, माझं ना फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्याशी बोला। हा जो काही स्ट्रगल होतं, ही जी काही घुसमट होतीये ती कळतीये मला, आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही माझ्याशी ती शेअर करायला हवी। इजे, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे, आणि याचाच अर्थ तुमच्यातल्या कन्फ्युज्ड एजेवर, तुमच्यातल्या अंतराताईंवर प्रेम करणारे एजंटवर आणि मला स्वतःपासून लांब ठेवणारे एजंटवर मी खूप प्रेम करते। मला माहिती आहे जे तुमचं अंतराताईंवर अजून इतकं प्रेम आहे, ही गोष्ट मला का आवडते, कारण याचाच अर्थ त्या जवळच्या माणसांवर तुम्ही खूप प्रेम करता, आणि म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही माझ्या प्रेमात पडाल ना, तेव्हा माझ्यावरही असंच प्रेम कराल। नॉट पॉसिबल लीला। ठीक आहे, माझा मी आवडायला लागले की तसं काही होणार नाही लीला। काय चाललंय जे? काय चाललंय काय? मला चांगलंच माहितीये की तुम्ही माझा विचार करता, आणि फक्त विचारच करत नाही, तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं सुद्धा। अजिबात नाही लीला। एजे, हे असंच आहे। तुम्हाला काय वाटलं मला कळत नाहीये? सकाळपासून ही जी काही उगाच चिडचिड करताय तुम्ही, हे सगळं ना तुम्ही मुद्दाम करताय तुमच्या भावना लपवण्यासाठी, आणि हे तेव्हाच करायची वेळ येते जेव्हा चोराच्या मनात चांदण असतं। आणि आता हे जे काही तुम्ही खरं खरं चिडलात ना, ते मी तुमच्यासाठी कोणीतरी आहे म्हणून, कारण आपण कायम आपल्या जवळच्या माणसांवरच चिडतो। मग वहिनी, कशी वाटली आमची आयडिया? म्हणजे काय वहिनी? लीलाला आम्हीच सांगितलं होतं एजंटसाठी काहीतरी स्पेशल कर। हा सगळा ड्रामा झाला ना, तो आमच्यामुळे झालाय, हो ना वहिनी? ऑफकोर्स। कोणी सांगितलं नको तिथे डोकं चालवायला? वहिनी, हवं तिथेच डोकं चालवलं। एजे लीलाला ओरडले। हो, तुम्ही बघितलं नाही का एजे तिला किती ओरडले? अरे पण एजंटना त्रास झाला त्याचं काय? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आपलं टार्गेट लीला आहे, एजंटना त्रास होईल असं काही करायचं नाही आपण। पण वहिनी, इनफ। यापुढे असा मूर्खपणा करायच्या आधी मला सांगा, विचारा मला। झालं, परत चिडल्या वहिनी। आपलं कसं झालंय माहितीये वहिनी, दोन्हीकडचा पाहुणा येर झऱ्याने मेला। आता काय झालं? खरंच मी बरोबर बोलले होते मॉड वहिनी। काही म्हणायचे, तुम्ही ऍक्सेप्ट करा किंवा नका करू, पण तुमच्या मनात मीही कोणीतरी स्पेशल आहे हे माहितीये मला। एजे, मी तुम्हाला पुन्हा एकदा शांतपणे सांगते, हे लग्न ऍक्सेप्ट करणं जितकं तुमच्यासाठी कठीण आहे ना, तसंच ते माझ्यासाठी खूप कठीण होतं। मी ते ऍक्सेप्ट केलंय, आणि जे फक्त ऍक्सेप्टच नाही केलंय,
तर मी आपला संसार निभावण्याचा, तुमच्या लायक बनण्याचा, तुम्हाला खुश करण्याचा आतोनात प्रयत्न करतेय. ह्या सगळ्यात खूप काही एक्सपेक्ट नाही करत मी तुमच्याकडनं. पण एजे, साध्या मैत्रीची तर अपेक्षा करू शकते ना मी. अहो आता लवकर काम झालं म्हणून सांगतोय की तुमची बाईक घेऊन जा. अहो मी कुठे म्हटलं की पैसे परत द्या म्हणून. नाही नाही, पैसे नकोच आहेत, तुम्ही तुमची बाईक घेऊन जा. काय म्हणताय? चालवता येत नाही तर घेऊन कशाला गेलात? हे बघा, तुम्ही या विश्वरूपशी अशा भाषेत आणि बोला बोला आता काय? हा 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 ठीक आहे ना, देतो आणून. ओरडताय कशाला? चावी म्हणजे चावी एजे सरांकडेच आहे. नाही नाही नाही, एजे सरांकडनं जाऊन किल्ली आणायची म्हणजे वाघाच्या गुहेत शिरण्यासारखं आहे. नाही 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 नाही, नको नको. झालं समाधान? एजेंना दुखवण्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही का हो तुम्हाला? नाहीतर काय, सकाळी सकाळी एजेंटचा सगळा मूड खराब केला. हो ना. पण तुम्हीच सांगितलं होतात ना. काय 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 आम्ही काय? आम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की एजेंना स्पेशल वाटेल असं काहीतरी करा. पण ही बाईकची आयडिया तर तुमचीच होती. मग काय, मलाईचा जमानाच नाही राहिलाय. ही म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच मी 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 मी. सरस्वती ते असो, मी आजींशीच बोलते. प्लीज, आता हे सगळं आजींना सांगत बसून त्यांचाही मूड खराब नका करू. आगाऊ आहे केवढी, सांगणार ही. अगं, हे काय तू अजून इथेच? काय झालं तुमच्या प्लॅनचं? जाणार होतात ना तुम्ही बाहेर फिरायला? हो, म्हणजे नंतर कधीतरी जाऊ. का? काय झालं आता? लीला, कशी ग तू अशी? जाऊ दे बाबा, आता तुला मी कधीच काही सांगणार नाही. पार्टनर मानतेस ना तू याला? जा त्याच्यासमोर उभी राहा, सांग तुझे प्रॉब्लेम, तोच तुला मार्ग दाखवेल. देवा समजवा हिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.